पुस्तक माझ्या गुरु. माझी अगदी लहानपणी पुस्तकांची मैत्री झाली. आई मला खूप पुस्तकं विकत आणून द्यायची. माझा वाचण्याचा वेग चांगला असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून पूर्ण व्हायची. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला तेव्हा मला खूप आवडायचं. वाढदिवसाला, दिवाळीला कोणी भेटवस्तू देणार असेल तर त्याला मला पुस्तक भेट दे असेच सांगायचो. विकत आणलेली पुस्तक पटकन वाचून पूर्ण व्हायची म्हणून आईने ग्रंथालय लावले. ग्रंथालयातून आठवड्याला 2 पुस्तक मिळायची. पहिल्या 2-3 दिवसातच पुस्तक वाचून व्हायची. अशा वेळी आई खूप वैतागायची. एकदा तर आईने चक्क रद्दीतून किलोभर पुस्तकं विकत आणली आणि माझ्यासमोर ठेवली. लहानपणी माझ्यावर पुस्तकांचा असा वर्षाव झाला. हळूहळू पुस्तकच माझे गुरु बनले. हे कधी आणि कसे घडले गेले ते कळलंच नाही. 4थीला असताना मला पहिली कविता सुचली. ती सगळ्यांना खूप आवडली. तेव्हा त्यात मला बक्षीस देखील मिळालं होतं. हळूहळू शब्दांची दोस्ती झाली व मी कविता लिहू लागलो. कधी एका दिवसात 3 कविता लिहायचो तर कधी 3 महिन्यात 1 पुस्तक. कविता यांमध्ये माझं मन रमायचं. मला सगळ्या प्रकारच्या पुस्तकांचं वाचन करायला आवडतं. कुठल्याही विषय मला स्पर्श नाही. कवीनं फक्त कविताच वाचाव्या असं नाही तर त्याने सामाजिक पुस्तकं, कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्र, ललित असं सगळ्या प्रकारचं वाचन करावं. वाचण्यामुळे शब्दांची मैत्री होते. शब्दांसारखे शब्द हे किती वेगवेगळ्या प्रकारचे भाषेमध्ये असू शकतात हे वाचनातून समजते.